हे पहा, कुणाल कामरांचं मी ऐकलं. मला असं वाटतं ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजावर कोरडकर बोलला, सोलापूरकर बोलला, याचा राग नाही आला या लोकांना. पण एक कॉमेडियन बोलला, आता तो त्यांच्यावर बोलला, आपण आपल्या अंगावर घ्यायची गरज नाही. कॉमेडियन म्हणजे कॉमेडियन समजायचं. तर एवढा राग येतो, याचा अर्थ तो बोलला ते खरं आहे. आणि सत्ताधारी पक्षाचे लोकच तोडफोड करतात. उद्या संविधानावर चर्चा आहे 2 दिवस, आणि संविधानाच्या अशा पद्धतीनं व्यक्ती स्वातंत्र्यावर हा मोठा घाला आहे. कुणाल कामरांनी संविधान देखील दाखवलेलं आहे. काय नाही, बरोबर आहे ना. मी तेच बोलतो, संविधानावर चर्चा आहे सभागृहात आता 2 दिवस, आणि व्यक्ती स्वातंत्र्य त्याला जे बोलायचं तुम्ही ते क्रॉस करा ना, खोडा ना. तुमचे 132 देशात गेले ना तुम्ही, गद्दार नाही, गद्दार नाही, गद्दार नाही. बरोबर आहे का नाही? आता ज्या अर्थी तुम्ही रिॲक्शन दिले त्याचा अर्थ तुम्हाला झोंबलेला आहे. कोणाचे? बिलकुल माफी मागू नये. कोणीही माफी मागण्याची गरज नाही. कुणाल कामरांनी त्याची भूमिका मांडलेली. आम्ही पण म्हणतो ना, आज मी पण म्हणतो ना, गद्दारी केली यांनी, गद्दारी केली आजही सांगतो ना. तर काय करणार का? मी माफी मागायला सांगणार? ते गद्दारच आहेत ते. मग दास आहे तुम्हाला, राहुल सोलापूरकर कळत नाही तुम्हाला, कोरटकर. मला वाटतं आम्हाला कोणते प्रकरण दाबण्याची गरज नाही. आम्ही थोडी आता काय तो कामरा काय आमचा कोणी लागून गेला का, त्याची एक आलं आम्ही शेअर केलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.